50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर मनाई कायम. राज्य सरकारची विनंती सर्वोच्च न्यायालयानं नाकारली. राजकारणात खूप मोठी इनिंग खेळतील असं वाटत असतानाच अजितदादांनी टायमिंग चुकवलं. फडणवीसांचं प्रतिपादन. तर दादा तुमचा निर्णय चुकला, माघारी या. एकनाथ शिंदेंच्या भावनिक भाषणानं सभागृह गहिवरलं. राजकारण्यांना जीव नकोसा होईल एवढे कुणावरही आरोप करू नका, उद्धव ठाकरेंचा सल्ला. तर आरोपांचे गठडे समुद्रात टाकल्यावर अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल, रोहित पवारांचं आवाहन. अजित पवारांच्या शोकप्रस्तावावर बोलताना सभागृहातील नेते मंडळी भावूक. आदित्य तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, अमोल मिटकरींसह अनेकांकडून अजितदादांच्या आठवणींना उजाळा. अजित पवारांच्या विमान अपघाताचा थातूरमातूर तपास केल्यास मराठी माणूस काय असतो ते दाखवून देऊ, रोहित पवारांचा केंद्र सरकारला इशारा. तर अपघातादिवशी वाहतूक कोंडीमध्ये फसलेले 2 पायलट कुठे आहेत, अमोल मिटकरींचा सवाल. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी कोल्हापूर, परभणीसह बीडमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन. महामार्गासाठीची सक्तीनं सुरू असलेली मोजणी थांबवण्याची मागणी. राज्याला अवकाळीचा तडाखा. बीड, यवतमाळ, धाराशिवमध्ये गारपिटीसह पाऊस, पिकांचं नुकसान. तर कोकणातही अवकाळीमुळे आंबा उत्पादक संकटात. जम्मू काश्मीरमधील किश्तवाडमध्ये 7 दहशतवाद्यांना कंठस्नान. भारतीय लष्कराचा दावा. काश्मीर खोऱ्यात 40 ते 50 दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.